नमस्कार. आज आपण भारताच्या लोकसंख्येबद्दलची एक खूपच रंजक आणि तितकीच गुंतागुंतीची गोष्ट समजून घेणार आहोत. चला, या विषयात थेट सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या संपूर्ण चर्चेच्या मुळाशी घेऊन जाईल. पण हे उत्तर वाटतं तितकं सोपं नाहीये. ते भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात दडलेलं आहे. मानववंशशास्त्रज्ञांकडे यासाठी एक खास शब्द आहे, मिश्रित वंशरचना. याचा सोपा अर्थ काय? तर भारताची लोकसंख्या ही एकाच प्रकारच्या धाग्याने बनलेली नाहीये. उलट वेगवेगळ्या रंगांचे आणि प्रकारचे धागे एकत्र येऊन जसे एक सुंदर वस्त्र तयार होतं, तसंच काहीसं भारताच्या बाबतीत झालंय. आणि ही प्रक्रिया शतकानुशतक चाललेली आहे. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. इथे आपण हे समजून घेऊ की भारत नेहमीच वेगवेगळ्या लोकांसाठी एक केंद्रबिंदू का राहिला आहे. ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जरा विचार करा, हजारो वर्षांपासून व्यापारी, प्रवासी आणि अनेक योद्धे वेगवेगळ्या भागांतून भारतात येत राहिले. लोकांचं हे जे सतत येणं जाणं होतं ना, त्यामुळेच आज आपल्याला दिसणारं हे समृद्ध, सांस्कृतिक आणि वांशिक मिश्रण तयार झालं. आता आपण बघूया एक जुना दृष्टिकोन. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की ही एक ऐतिहासिक विभागणी आहे. यातून आपल्याला एक कल्पना येते की पूर्वी मानववंशशास्त्रज्ञांनी ह्या मिश्रणाचं वर्गीकरण कसं केलं होतं. साधारणपणे 6 मुख्य गटांमध्ये. इथे जे दिसतंय ते खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. ही फक्त एक यादी नाहीये, तर हा एक प्रकारचा टाईमलाईन आहे जो दाखवतो की हे गट भारतात कधी आणि कसे आले. तुम्ही बघू शकता, सुरुवात होते निग्रिटोसारख्या सर्वात प्राचीन रहिवाशांपासून आणि हा क्रम अगदी मध्य आशियातून आलेल्या गटांपर्यंत जातो. या तक्त्याकडे एकदा नजर टाकूया. यावरून आपल्याला या 6 गटांची एक पटकन ओळख होते. बघा, प्रत्येक गटाची शारीरिक वैशिष्ट्य आणि ते आढळणारे प्रदेश किती वेगवेगळे आहेत. म्हणजे एकीकडे अंदमानमधले निग्रिटो तर दुसरीकडे वायव्य भारतातले नॉर्डिक. केवढी ही विविधता नाही का? आता या पहिल्या 2 गटांबद्दल थोडं जाणून घेऊ. निग्रिटो यांना तर इथले सर्वात प्राचीन म्हणजे मूळ रहिवासी मानलं जातं. आणि प्रोटो ऑस्ट्रेलॉइड गट हा तर भारतातील अनेक प्रमुख आदिवासी जमातींचा जणू काही पायाच आहे, ज्यांची संस्कृती आजही भारताच्या विविधतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि मग काय झालं तर स्थलांतराच्या लाटा एका मागोमाग एक येत राहिल्या. उरलेल्या 4 गटांचा संबंध भारताबाहेरून झालेल्या स्थलांतराशी जोडला जातो. काही पश्चिम आशिया आणि युरोपमधून आले तर काही ईशान्येकडील मार्गांनी आले. आणि प्रत्येक स्थलांतराने भारताच्या विविधतेत एक नवीन रंग भरला. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. खरं तर ही कहाणीची फक्त एक बाजू आहे. आता खरी गंमत सुरू होणार आहे. आता आपण पाहूया नवीन दृष्टिकोन. आपण जे ऐतिहासिक वर्गीकरण पाहिलं त्याला आधुनिक विज्ञानाने, विशेषतः जेनेटिक्सने कसं पूर्णपणे बदलून टाकलंय आणि एक जास्त अचूक चित्र आपल्यासमोर ठेवलंय ते आता समजावून घेऊ. हा मुद्दा खूप खूप महत्त्वाचा आहे. बघा, वंश किंवा रेस ही संकल्पना अनेकदा फक्त बाह्य रूपावर म्हणजे शारीरिक वैशिष्ट्यांवर आधारित होती. पण वैज्ञानिकदृष्ट्या ती तितकीशी अचूक नाही. म्हणूनच आज जातीय समूह म्हणजे एथनिक ग्रुप आणि आनुवंशिक मिश्रण म्हणजे जेनेटिक मिक्सचर हे शब्द वापरले जातात. का? कारण ते लोकांची सामायिक संस्कृती, भाषा आणि वंशपरंपरा अधिक चांगल्या प्रकारे सांगतात. आणि हेच या स्रोताचं मुख्य सार आहे. यावरून स्पष्ट होतं की विज्ञानासोबत आपली समजही कशी विकसित झाली आहे. आपण आता शुद्ध वंश या कल्पनेच्या पलीकडे जाऊन अधिक गुंतागुंतीच्या आणि खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून भारताच्या लोकसंख्येकडे पाहतो आहोत. चला तर मग आपण या सगळ्या माहितीचा आढावा घेऊया आणि एका महत्त्वाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचूया. थोडक्यात सांगायचं तर या सगळ्या वेगवेगळ्या गटांचं जे मिश्रण झालं ना, त्याच मिश्रणाने भारतीय संस्कृतीचं हे सुंदर बहुरंगी वस्त्र विणलंय. ही विविधताच आपली खरी संपत्ती आहे. आणि मग जाता जाता एक प्रश्न, या सगळ्या लेबल्सच्या आणि वर्गीकरणाच्या पलीकडे जाऊन आपण पाहिलं तर आपला हा जो मिश्रणाचा अविश्वसनीय वारसा आहे तो आपल्या भारताच्या भविष्याला कसा आकार देईल यावर नक्की विचार करा.